नाशिकमध्ये अशोक खरातनं केलेल्या महिलांवरच्या अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आणि नाशिकचं नाव राज्यभरात चर्चेत आलं. पण त्यानंतर राज्यभरातून हळूहळू धर्मांतराचं एक एक प्रकरण समोर यायला लागलं. आधी TCS, मग अमरावतीचं परतवाडा, मग पुन्हा नाशिक आणि नंतर नागपुरामध्येही धर्मांतराची प्रकरणं समोर आली. विशिष्ट धर्माचे विशिष्ट कपडे आणि विशिष्ट धर्माची विशिष्ट प्रार्थना करायला लावून धर्मांतराचे प्रकार सुरू असल्याचे आरोप झाले. त्यात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलं नाशिकच्या TCS कंपनीमधील कॉर्पोरेट जिहाद. पण 17 एप्रिलला त्याच नाशिकमधून अजून एक बातमी समोर आली. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलानं माझ्या हातातले धागे, गळ्यातील तुळशीमाळ काढायला लावून गजवाए हिंद करण्याचा डाव रचल्याची तक्रार एका मुलीनं दिली. या तक्रारीनंतर शांत झालेले नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आलं. पण गजवाए हिंदच्या नावाखाली प्रसिद्ध होणारं हे प्रकरण नेमकं आहे काय? नाशिकमधल्या त्या मुलीसोबत नेमकं काय झालं आणि त्या प्रकरणातला आरोपी नेमका आहे कोण? पाहुयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 17 एप्रिलला संध्याकाळी 5:30 वाजता नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात एक तरुणी दाखल झाली. एका मुलाबद्दल तक्रार करायची असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तक्रार लिहायला सुरुवात केली. बोलता बोलता त्या तरुणीच्या तोंडात गजवाए हिंद हा शब्द आला. हा शब्द पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना भारतावर वेगवेगळ्या पद्धतीनं ताबा मिळवण्यासंदर्भात वापरत असतात, ज्यात धर्म परिवर्तनाचा समावेश असतो. आता तेच शब्द तक्रार देणाऱ्या तरुणीच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलानं वापरून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप केलाय. आधीच शहरातले एक एक गुन्हे सोडवता सोडवता पोलिसांच्या नाकीनऊ येत असतानाच हे मोठं प्रकरण त्यांच्यासमोर आलं. पाहता पाहता नाशिकचं हे प्रकरण हेडलाईन्समध्ये आलं. त्याबद्दल राज्यभरात चर्चा व्हायला लागल्या. आता त्या तरुणीने दिलेल्या तक्रारीमध्ये तिनं नेमकं काय सांगितलंय ते पाहूयात. संबंधित तरुणीनं पंचवटी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय, तिच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तंजीर इनामदार या तरुणानं जून 2024 पासून ते जानेवारी 2026 पर्यंत नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, ज्यात प्रामुख्यानं RTO ऑफिस जवळच्या पेठ रोडवर असलेल्या भक्ती इन लॉजचा समावेश होता, या ठिकाणावर नेऊन तो तिचा हातात हात घेऊन तिला बळजबरी मिठी मारायचा, तिच्या मानेचा चावा घ्यायचा. तरुणीने विरोध केला की हे लव बाईट्स आहेत असं सांगून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न करेल असं कृत्य करायचा आणि त्या सगळ्यांचे फोटो काढायचा. एवढंच नाही तर त्या तरुणीनं तक्रारीत पुढं असं म्हटलंय की आरोपी तंजीर इनामदार यानं फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन जानेवारी 2026 मध्ये त्या तरुणीला भक्ती इन लॉजवर नेऊन तिला बळजबरीनं दारू आणि सिगारेट ओढायला सांगितली. त्यानंतर तंजीरनं नशेच्या अवस्थेत असलेल्या तरुणीसोबत संबंध स्थापित केले. नंतर तिच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि डाव्या हातातले धागे काढून तुझा मुस्लिम रिवाजाप्रमाणे गजवाए हिंद करणार असं म्हटल्याचं तक्रार देणाऱ्या तरुणीनं तक्रारीमध्ये सांगितलंय. आता हे गजवाए हिंद म्हणजे काय? तर भारताला मुस्लिम देश बनवण्यासाठी दहशतवादी संघटनांनी उभारलेली एक मोहीम. त्या मोहिमेत सशस्त्र हल्ले, हिंसाचार, काफिरांची हत्या असे अनेक टप्पे आहेत. ज्यातला एक टप्पा म्हणजे हिंदू लोकांचं धर्मांतरण. त्या तरुणीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी 17 तारखेला आरोपी तंजीर इनामदार याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 64, 115(2), 151(2) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(e) प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यांच्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. दिव्य मराठीने दिलेल्या माहितीनुसार तरुणीकडून सरकारी पक्षानं सांगितलं, तंजीर इनामदार तक्रार देणाऱ्या तरुणीला महागड्या लॉजमध्ये न्यायचा, दारू सिगारेट पिण्यास भाग पाडायचा. त्याच्याकडून धर्मांतरण करण्यासाठी पीडित तरुणीला जबरदस्ती करण्यात आली. तसंच हे प्रकरण देखील TCS सारखंच असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. तसेच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या तंजीरकडं एवढा पैसा कुठून आला, त्याचे आणखीन कोणी साथीदार आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. पण दुसरीकडे तंजीर इनामदारची बाजू मांडणारे वकील स्वप्नील जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की हे प्रेम प्रकरण आहे. गेल्या 2 वर्षापासून तंजीर इनामदार आणि तक्रार देणाऱ्या मुलीचे प्रेमसंबंध आहेत. सगळ्यात आधी प्रेमासाठी संबंधित मुलीनंच पुढाकार घेतला होता. त्यांच्या या प्रेमात धर्माचा काही संबंध नाहीये. उलट तिचं तंजीरवर प्रेम आहे. दोघेही दररोज भेटायचे, दोघे गार्डनमध्ये हातात हात घालून बसायचे, हे तिनं स्वतः FIR मध्ये सांगितलंय. आणि राहिला विषय तुळशीमाळ आणि हातातला धागा, तर ती तरुणी ते वापरायची याचा अजून तरी पुरावा समोर आलेला नाहीये असं सांगितलंय. सोबतच गजवाए हिंद याबद्दल विचारल्यावर त्यांनी तरुणीनं गजराए हिंद असं सांगितलं असून त्याचा काही अर्थ निघत नाहीये असं तंजीरचे वकील स्वप्नील जाधव यांनी सांगितलंय. सध्या न्यायालयानं तंजीर इनामदारला पोलीस कोठडीमध्ये रवाना केलं असून 22 एप्रिलला त्याला पुन्हा कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. पण या सगळ्यात
आम्ही ॲडव्होकेट स्वप्नील जाधव यांची प्रतिक्रिया घेतली। त्यावेळी त्यांनी जर तरुणीवर जानेवारी 2026 मध्ये अत्याचार झाला तर तिनं 17 एप्रिल 2026 पर्यंत तक्रार देण्याची वाट का पाहिली याबद्दल शंका व्यक्त केली। आता या तक्रारीची वेळ पाहता जेव्हा राज्यभरात धर्मांतरासंदर्भातले एक एक प्रकरण समोर येत असतानाच हे प्रकरण समोर आलेलं दिसतंय। सोबतच संबंधित तरुणीनं अत्याचार झाल्यावर तक्रार देण्यासाठी 90 दिवसांचा वेळ घेणं हे सुद्धा शंका उपस्थित करण्यासारखं असल्याच्या चर्चा आहेत। नाशिकच्या TCS मधली धर्मांतराची टोळी, नंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओ शूट करणारा आयान, नागपूरमध्ये NGOच्या आडून धर्मांतराचा डाव रचणारा रियाज फाजिल काझी, नंतर आदिवासी मुलींची बाहेरच्या राज्यात विक्री करण्याच्या आरोपाखाली अटकेत असणारा मजहर कुरेशी, या सगळ्यांची प्रकरणं समोर आली। त्यानंतर हिंदू संघटनांनी मोठी आंदोलनं केली। दोन धर्मात तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होत असताना नाशिकमधूनच धर्मांतराचं अजून एक प्रकरण समोर आल्यानं नाशिकमध्ये वातावरण दिवसेंदिवस तापत असल्याचं बोललं जातंय। आता काही स्थानिक पत्रकारांच्या मते सध्या राज्यात एका धर्माच्या विरोधात वातावरण तयार झालेलं असून मुद्दामून तंजीर इनामदारला फसवलं जातंय। लवकरच या प्रकरणाचं वास्तव समोर येईल आणि तंजीर निर्दोष सुटेल अशा चर्चा असल्याचं बोललं जातंय। शिवाय पोलिसांनी त्या तरुणीच्या तक्रारीमध्ये धार्मिक भावना दुखावणं, धर्मांतरासाठी दबाव आणणं या संदर्भातल्या कोणत्याच गुन्ह्याची नोंद केलेली नाहीये। मग असं असतानाही या केसला मुद्दामून धार्मिक रंग दिला जात असल्याच्या चर्चा आहेत। दरम्यान नाशिकच्या तरुणीनं दिलेल्या या तक्रारी संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।